गुड मॉर्निंग. हॅलो स्टुडंट्स, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील अणूचे अंतरंग हा टॉपिक नंबर 5 पाहतोय. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नील्स बोहर यांनी जे काही त्यांचे अणुसिद्धांत मांडले किंवा त्यांची जी अणूंची स्थायी कक्षा अणुप्रारूप होतं ते आपण पाहिलेलं आहे. पहा, परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो तर प्रश्न असा असतो की नील्स बोहर यांनी मांडलेले जे काही स्थायी कक्षा अणुप्रारूप आहे त्याचे आधारतत्वे लिहा. म्हणजे आपण जे काल काही पाहिलं, जे 6 पॉईंट्स काल पाहिले ते तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावे लागतात. ओके, त्याच्याबरोबर आपण एक आकृती देखील काढली होती. ते पॉईंट्स काय काय होते पहा. ते पॉईंट्स मी तुम्हाला आज परत एकदा आपण रिकॉल करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. पहा, नील्स बोहर यांनी काय सांगितलं तर अणूच्या मध्यभागी एक केंद्रक आहे आणि ते केंद्रक हे कसं आहे, धनप्रभारित आहे. ते केंद्रक धनप्रभारित आहे. त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर त्या केंद्रकाभोवती ऋणप्रभारित कण म्हणजेच कोण, इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून थोड्याशा समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहेत. त्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेला त्यांनी कक्षा न म्हणता कवच असं म्हटलं. ओके, मग त्या पहिलं कवच, दुसरं कवच, तिसरं कवच, चौथं कवच, 5वं कवच असे अनेक कवच आहेत आणि ते केंद्रकाच्या बाहेर आहेत. कवच म्हणजे काय तर केंद्रकाच्या भोवती ऋणप्रभारित कण एका वर्तुळाकार समकेंद्री कक्षेमध्ये फिरतायत. त्या कक्षेला कवच असं म्हणायचं. कवच नंबर 1 जे आहे त्याला त्यांनी के असं नाव दिलं. कवच नंबर 2 जे आहे त्याला त्यांनी एल असं नाव दिलं, के एल. कवच नंबर 3 जे आहे त्याला त्यांनी एम असं नाव दिलं. कवच नंबर 4 जे आहे त्याला त्यांनी एम असं नाव दिलं आणि ऑनवर्ड्स. ओके, या प्रत्येक कवचामध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची आणि जे ऋणप्रभारित कण आहेत त्याला त्यांनी इलेक्ट्रॉन असं म्हटलं. या प्रत्येक कवचामध्ये किंवा या प्रत्येक कक्षेमध्ये फिरणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही स्थिर असते असं त्यांनी सांगितलं. ऊर्जा कशी असते हो तर स्थिर असते. आणि त्या केंद्रकाच्या भोवती, त्या धनप्रभारित केंद्रकाच्या भोवती, धनप्रभारित कणांच्या प्रोटॉनच्या भोवती ऋणप्रभारित कण वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत आहेत. ती कक्षा म्हणजे कवच आहे. आणि हे कवचांमध्ये असलेले इलेक्ट्रॉन काय करत असतात, तो सतत फिरत असतात. ओके, ते फिरत असताना काही अमाऊंटची ऊर्जा ते बाहेर टाकतात, काही अमाऊंटची ऊर्जा ते शोषून घेतात. मग कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ते ऊर्जा शोषून कधी घेतात, ऊर्जा बाहेर कधी टाकतात. आतून बाहेरच्या कक्षेमध्ये जाताना ते काय करतात, ऊर्जा शोषून घेतात. बाहेरील कक्षेमधून आतील कक्षेमध्ये येताना ते ऊर्जा उत्सर्जित करतात म्हणजे बाहेर टाकतात. शोषून घेतात, आतमध्ये घेतात. लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला ते सांगितलं होतं. आणि या सगळ्यांना आत्ता जर मी काही तुम्हाला सांगितलं याला सगळ्याला नील्स बोहर यांची आधारतत्वे असं म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकेल की नील्स बोहर यांची आधारतत्वे लिहा. ओके, तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. समजलेले आहेत कशा पद्धतीनं, आणि हे कायम लक्षात ठेवायचं. नील्स बोहर यांनी काय सांगितलं, केंद्रकामध्ये अणूच्या केंद्रस्थानी किंवा अणूच्या मध्यभागी केंद्रक आहे, त्याला काय म्हणायचं, केंद्रक असं म्हणायचं. ते केंद्रक धनप्रभारित आहे. त्या धनप्रभारित केंद्रकाच्या भोवती ऋणप्रभारित कण एका विशिष्ट अंतरावरती वर्तुळाकार समकेंद्री कक्षेमध्ये फिरतायत. त्या कक्षेला त्यानं कवच असं म्हटलं. त्याला इंग्लिशमध्ये ऑर्बिट असं म्हणतात किंवा त्यालाच शेल्स असं देखील म्हटलं जातं. ओके, ही आधारतत्व सगळी लक्षात ठेवायची. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहे की अणूची संरचना कशा पद्धतीनं आहे. आता अणूची संरचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, अणूची संरचना कशा पद्धतीनं आहे पहा. मी या ठिकाणी काही पॉईंट्स लिहिलेले आहेत. आपण त्याचा आधार घेत आपण काय करणार आहे, समजून घेणार आहे की अणूची संरचना कशा पद्धतीनं आहे. पहा, या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे मी. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग मिळून अणू बनतो. 3 प्रकारच्या अवानुकणांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पहा, अणू हा कशांचा मिळून बनतो तर केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग या दोघांचा मिळून काय तयार होतो, अणू तयार होतो. पहा, समजा इथं मी आकृती काढली. समजा हे मध्यभागी असलेलं केंद्रक आहे आणि केंद्रकाबाहेरील हा भाग आहे. कोणाच्या सांगण्यानुसार तर नील्स बोहर या वैज्ञानिकाच्या सांगण्यानुसार. या दोघांचा मिळून काय बनलेला आहे तर
तर अणू बनलेला आहे. ओके, आता इथे एक शब्द आलेला आहे अवअणुकण, म्हणजे याला म्हणायचं सब ॲटॉमिक पार्टिकल. ॲटम आणि सब ॲटॉमिक पार्टिकल, अवअणुकण काय म्हणायचं त्याला, अवअणुकण. आता अवअणुकण कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी बाळांनो 3 अणुअवकण आहेत, 3 अवअणुकण आहेत, म्हणजे त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हटलं जातं. म्हणजेच अणूमध्ये असणारे त्याचे उपभाग म्हटलं तरी चालेल, पण त्याला म्हणताना काय म्हणायचं, अवअणुकण असं म्हणायचं. ओके, एकूण किती आहेत तर 3 आहेत. एक आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन. आता पहा, ही जी दोघं आहेत, कोण, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ही दोघं असतात बाळांनो केंद्रकामध्ये. ही कुठं असतात, केंद्रकामध्ये असतात, केंद्रकामध्ये असतात, केंद्रकाच्या आतमध्ये असतात. ओके, आणि हे जे असतं हे असतं केंद्रका बाहेर, आणि या दोन्हींचा मिळून अणू बनलेला असतो. म्हणजेच अणू कोणाचा बनलेला असतो, तर अणू केंद्रक आणि केंद्रका बाहेरील भाग यांचा मिळून बनलेला असतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रकामध्ये असतात, इलेक्ट्रॉन कुठं असतो, केंद्रकाच्या बाहेर असतो, आणि या दोघांचा मिळून अणू तयार होतो. क्लिअर झालं. आता पहा, इथं दिलेलं आहे केंद्रक. केंद्रक कशाला म्हणायचं, पहा, धनप्रभारित कण म्हणजे कोण आहे, तर केंद्रक आहे. अणूचे सर्व वस्तुमान केंद्रकामध्ये एकवटलेले असते. पहा, त्यानंतर केंद्रकात 2 प्रकारचे अवअणुकण असतात, त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स असे म्हणतात. पहा, आता केंद्रकाबद्दल माहिती घ्यायची आहे. एकतर मी तुम्हाला सांगितलं अणू केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून बनलेला असतो. आता केंद्रकावरती आपण फोकस करूयात. केंद्रक म्हणजे अणूच्या मध्यभागी असणारे धनप्रभारित कण. ओके, हा झाला केंद्रक, जो मध्यस्थानी असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, केंद्रक म्हटलं जातं. पहा, हा कसा असतो, धनप्रभारित असतो. हा धनप्रभारित कोणामुळे असतो, तर हा धनप्रभारित प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांमुळे असतो. पण बाळांनो लक्षात घ्या, त्यातील न्यूट्रॉन हा कसा असतो, प्रभार विरहित असतो, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो. तर प्रोटॉन हा कसा असतो, याच्यावरती धनप्रभार असतो. म्हणून केंद्रकावरती असणारा धनप्रभार हा कोणामुळे असणार आहे बाळांनो, तर हा प्रोटॉनमुळे असणार आहे. क्लिअर झालं. म्हणून काय म्हणायचं, केंद्रक हा कसा आहे, तर धनप्रभारित आहे. आता अणूचं सर्व वस्तुमान हे कोणावरती एकवटलेलं असतं, तर केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. मीन्स द ऑल मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेट इन दी न्यूक्लियस. म्हणजे काय, तर अणूचं सगळं वस्तुमान हे कोणामध्ये एकवटलेलं असतं, तर ते केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. आता पहा, केंद्रकामध्ये काय काय आहे बाळांनो, केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आहेत आणि केंद्रकामध्ये आणखी कोण आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, आणि या दोघांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स म्हटलं जातं. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. पहा, हे दोघं कुठं असतात, केंद्रकामध्ये असतात. कोण कोण, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, या दोघांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, न्यूक्लियॉन्स म्हटलं जातं. आणि आपण असं पण म्हणू शकतो की न्यूक्लियॉन्सचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे प्रोटॉन आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉन. यातली कशावरही तुम्हाला शॉर्ट नोट जरी आली, टिपा द्यासाठी विचारलं तरी तुम्हाला देता आलं पाहिजे. समजा तुम्हाला सांगितलं की अणूमधील केंद्रकावरती माहिती लिहा, आपल्याला लिहिता आली पाहिजेत. ओके, समजलं. पहा, पुन्हा एकदा सांगते, केंद्रक हे कशा पद्धतीचं असतं, तर केंद्रक हे धनप्रभारित असतं. ओके, अणूचं सर्व वस्तुमान कुठं एकवटलेलं असतं, केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. पुढं तुम्ही काय सांगणार, केंद्रकामध्ये कोण कोण आहे हो, केंद्रकामध्ये प्रोटॉन आहे, केंद्रकामध्ये न्यूट्रॉन आहे. सो या दोघांना एकत्रितपणे, जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा या दोघांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स म्हटलं जातं बाळांनो. काय म्हटलं जातं या दोघांना एकत्रितपणे, न्यूक्लियॉन्स. आणि सो आपण असं पण म्हणू शकतो की न्यूक्लियॉन्सचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे प्रोटॉन आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉन. ही झाली केंद्रकाबद्दल माहिती. आता आपण काय पाहणार आहे, आपण हे पाहणार आहे की केंद्रकामध्ये जे 2 अवअणुकण प्रेझेंट असतात किंवा अवअणुकण तिथं उपलब्ध असतात, त्यांची आता आपण माहिती घेणार आहे. कोण कोण असतं केंद्रकामध्ये, केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो धनप्रभारित आणि केंद्रकामध्ये न्यूट्रॉन देखील असतो. याच्यात आपण माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा प्रोटॉन. प्रोटॉन कुणाला म्हणायचं, पहा, धनप्रभारित अवअणुकण म्हणजे प्रोटॉन हा अणूचा धनप्रभारित अवअणुकण आहे. मीन्स प्रोटॉन इज सब ॲटॉमिक पार्टिकल ऑफ ॲटम. ओके, म्हणजे काय, धनप्रभारित अवअणुकण. पहा, केंद्रकावरील धनप्रभार प्रोटॉनमुळे असतो.
बरोबर आहे ना. केंद्रकावर जो काही धनप्रभार असतो हा कोणामुळे असतो तर प्रोटॉनमुळे असतं. कारण की केंद्रकामध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलं न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत. त्यातला न्यूट्रॉन तर प्रभार विरहित आहे. मग राहिला कोणता फक्त प्रभार धनप्रभार राहिला. सो केंद्रकावरती जो काही धनप्रभार आहे तो कोणामुळे असतो तो प्रोटॉनमुळे असतो. पहा प्रोटॉन हा नेहमी पी या संज्ञेनं दाखवतात. कोणत्या पी या संज्ञेनं. प्रोटॉनवरील धनप्रभार हा किती असतो अधिक 1 इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉनची किंमत किती असते तर 1.6 गुणिले 10⁻⁹ हे काय झाले हो त्या एका इलेक्ट्रॉनचं वस्तुमान त्या एका प्रोटॉनचं वस्तुमान. आणि तो दाखवताना कशा पद्धतीने दाखवतात अधिक 1 ई. पहा अणूच्या केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक होय आणि तो झेड या शब्दाने किंवा संज्ञेने दाखवतात. पहा आता खूप महत्त्वाचा इथं कन्सेप्ट आलेला आहे. अणूच्या केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या अणूच्या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या म्हणजे काय असणार आहे मूलद्रव्याचा अणुअंक असणारे. जेव्हा पहा आता उदाहरणार्थ 6 आणि इथं मी 12 लिहिलं तर हा जो आहे ही काय आहे केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या. कारण की कार्बनचा 6 काय आहे अणुअंक आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये कार्बन ह्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किती झाली हो 6 झाली. म्हणून ही दाखवतात कोणत्या संज्ञेने तर झेड या संज्ञेने दाखवतात. पहा तर प्रोटॉनचे वस्तुमान किती असते 1 म्यू एवढे असते. म्यू म्हणजे युनिफाईड मास. फक्त डोक्यात घ्या लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुद्धा 1 म्यू असते. 1 युनिफाईड मास. म्यू म्हणजे काय तर युनिफाईड मास. ओके आता आपण काय पाहूया तो आता न्यूट्रॉनची माहिती घेऊयात. न्यूट्रॉन म्हणजे तर सगळ्यांना माहीतच आहे. न्यूट्रॉनचं सगळ्यात पहिल्यांदा आपण काय सांगणार आहे न्यूट्रॉन हा केंद्रकामध्ये असणारा दुसरा अवानुकण आहे की जो कसा आहे हो प्रभार विरहित आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रभार नाही. पहा आणि इथे एक महत्त्वाचं वाक्य आलेलं आहे न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजेच काय त्याच्यावरती कोणताही चार्ज नसतो. म्हणजे तो कसा असतो विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रभार नसतो. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी n ही संज्ञा वापरतात. न्यूट्रॉन कशाने लिहायचे n ने लिहायचे. केंद्रकाबाहेरील भागात आपण पाहूयात. पहा केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे काय हो तर अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. पहा आता केंद्रकाबाहेरील भाग आपण केंद्रकाच्या आतमधले पाहिले. कोण पाहिले एक म्हणजे प्रोटॉन दुसरं म्हणजे कोण न्यूट्रॉन आणि त्याच्यानंतर येतो केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे काय येणार आहे एक तर अणू म्हणजे काय तर धनप्रभारित कण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्याच्या बाहेर ऋणप्रभारित कण कक्षेमध्ये फिरत असतात त्यांना म्हणायचं इलेक्ट्रॉन्स. या दोघांमध्ये केंद्रक आणि या इलेक्ट्रॉनच्या मध्ये जी काही असणारी पोकळी आहे ते म्हणजे काय असणार आहे केंद्रकाबाहेरील भाग. आणि ह्या पोकळीमध्ये कोण फिरत असतात तर ऋणप्रभारित कण इलेक्ट्रॉन हे फिरत असतात. आता आपण काय करूयात इलेक्ट्रॉनची माहिती घेऊयात. पहा आता आपण केंद्रकाबाहेरील जो भाग आहे म्हणजेच काय हो तर केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे काय आहे तर केंद्रक आणि त्या कक्षांमध्ये किंवा त्या कवचांमध्ये ऋणप्रभारित कण फिरत आहेत त्यांना काय म्हटलं गेलं इलेक्ट्रॉन म्हटलं गेलं. आणि हेच काय आहे तो केंद्रकाबाहेरील भाग आहेत. म्हणून आपण आता काय करूयात इलेक्ट्रॉनची माहिती घेऊयात. इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे पहा ऋणप्रभारित अवानुकण निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय त्याला म्हणतात ऋणप्रभारित अवानुकण असून त्याला ई ही संज्ञा वापरतात. जसं की प्रोटॉनसाठी आपण कोणती वापरली पी वापरली. ओके न्यूट्रॉनसाठी कोणती वापरली स्मॉल एन तर इलेक्ट्रॉनसाठी कोणती वापरायची ई ही वापरायची. लक्षात आलं. त्याच्यानंतर पहा प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार असतो तो -1 ई असा दाखवतात. पहा प्रोटॉनसाठी आपण काय लिहिला होता +1 ई. न्यूट्रॉनसाठी काय लिहिणार आहे मग त्याच्यावर कोणताच प्रकारचा विद्युत प्रभार नसतो म्हणून आपण काय लिहिणार आहे न्यूट्रॉन हा कसा आहे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन आहे म्हणून मी तिथं काय लिहिणार आहे 0 लिहिणार आहे कारण की त्याच्यावरती काहीच नाही. तर इलेक्ट्रॉनसाठी काय लिहिणार आहे मी -1 ई हे लक्षात ठेवायचं. ओके
त्याच्यानंतर पहा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते, त्यामुळं इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानले जाते. ओके, पहा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान, प्रोटॉनचे वस्तुमान किती होते? हायड्रोजनच्या वस्तुमानाच्या एवढेच होते, हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमाना एवढेच होते. म्हणजे प्रोटॉनचे किती होते हो? आपण इथं पाहिलं, प्रोटॉनचे 1 म्यू होते. ते कोणाबरोबर होते? हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाबरोबर होते. तर इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा खूप कमी असते. किती कमी असते ते? 1800 पटीने कमी असते. म्हणून इलेक्ट्रॉनचं जे काही मास आहे त्याला वस्तुमान असं म्हटलं जातं. ते निग्लिजिबल मानलं जातं किंवा ते नगण्य मानलं जातं. ओके, सो आपण पुढे बघूयात. इलेक्ट्रॉन हे कवचांमध्ये फिरतात. आपण कालच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ऋणप्रभारित कण हे कशामध्ये फिरत असतात? वेगवेगळ्या कवचांमध्ये फिरत असतात. कवच के, कवच एन, कवच एल, कवच पी अशा पद्धतीने. ओके, इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचामध्ये आहे त्यावरून ठरते. पहा, म्हणजे प्रत्येक कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा वेगवेगळी असणारे बाळांनो, आणि ती कशी असते? स्थिर असते, ती कॉन्स्टंट असते. म्हणजे कवच के समजा आपण घेतलं तर त्यातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वेगळी असणार. कवच एल आपण घेतलं म्हणजे कवच नंबर 2, त्यातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही वेगळी असणार. कवच नंबर 3 कोणता आहे? के एल एम, त्यातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही वेगळी असते आणि ती कशी असते? ती कॉन्स्टंट असते किंवा स्थिर असते. अणुकेंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन इतकी असते, म्हणून त्याला देखील काय दिलं जातं? झेड असं म्हटलं जातं. एक उदाहरण मी घेणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. ओके, त्यामुळं विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणु विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल, अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन का आहे? तर तिथं तुम्ही शास्त्रीय कारण लिहायचं. कारण की अणुच्या केंद्रभागी प्रोटॉन आहेत जे धनप्रभारित आहेत आणि त्या धनप्रभारित कणांच्या भोवती ऋणप्रभारित कण इलेक्ट्रॉन फिरतायत आणि धन ऋण काय असणार आहे? ते कॅन्सल होणार आहे. किंवा जेव्हा आपण प्रोटॉनची संख्या लिहिला जातो आणि इलेक्ट्रॉनची संख्या लिहिला जातो तर प्रोटॉनच्या संख्येइतकीच इलेक्ट्रॉनची संख्या लिहिली जाते, म्हणजेच दोघांचं काय होणार आहे? संतुलन होणार आहे. म्हणून अणु हा विद्युतदृष्ट्या कसा आहे? तर तो उदासीन आहे असं म्हटलं जातं. आणि सर्व पदार्थ हे देखील अणूंचे बनलेले असतात, त्यामुळे आपण असं देखील म्हणू शकतो की सर्व पदार्थ हे देखील विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत. क्लिअर झालं? पहा, या ठिकाणी स्टारमध्ये एक मी वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य असं आहे, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामुळे ठरते. ओके, आता इलेक्ट्रॉनवरती तर कोणतंच वस्तुमान नाही आहे, कारण की इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे कसं आहे? हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. म्हणजे अणूचं जे काही मास असणार आहे, ॲटमचं जे काही मास असणार आहे, अणूचं जे काही वस्तुमान असणार आहे हे कोणामुळे असणार आहे? तर धनप्रभारित कण प्रोटॉन आणि चार्जलेस म्हणजे विद्युत प्रभार नसलेला कोण आहे? न्यूट्रॉन. या दोघांमुळं अणूचं वस्तुमान ठरणार आहे. पहा, अणूतील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. पहा, अणूतील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. आता कोणताही एखादा आपण मूलद्रव्य घेतला तर तो लिहिताना कशा पद्धतीने लिहिला जातो? पहा, समजा ए हा काय आहे? अणुवस्तुमानांक आहे. झेड हा काय आहे? तर अणुअंक आहे आणि हा मूलद्रव्य आहे. आता लक्षात घ्या कशा पद्धतीने लिहिलं जातं. पहा, समजा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, इयत्ता 11वीमध्ये तुम्हाला गेल्यानंतर विचारलं जातं, कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजेच काय हो? अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची, न्यूट्रॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर कशा पद्धतीनं करायचं? पहा, आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या पहा, म्हणजे ती कशी लिहितात? फॉर एक्झाम्पल, मी इथं एक्स लिहिलेला आहे, इथं मी काय लिहिणार आहे? अणुअंक लिहिणार आहे. झेड म्हणजे काय आहे? अणुअंक आहे. पहा, झेड म्हणजेच अणुअंक आहे आणि म्हणजेच काय आहे हो? झेड म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. आणि जेव्हा आता आपण इलेक्ट्रॉन शिकलो तेव्हा इथं एक वाक्य होतं बाळांनो, अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या ही देखील केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन इतकी असते. म्हणून मी असं देखील म्हणू शकते, झेड म्हणजेच काय हो? झेड म्हणजे अणुअंक आहे बरोबर अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असं देखील मी म्हणू शकते. अणूमध्ये असणाऱ्या
इलेक्ट्रॉनची संख्या आता मला काढायचं आहे काय तर अणूमध्ये असणाऱ्या आणि ए हा काय आहे तर अणुवस्तुमानांक आहे आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय आहे तर ए हा काय आहे अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक म्हणजेच काय आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या. सो इथं उदाहरणार्थ घेते पहा मी समजा एक्स म्हणजे कोणतंही मूलद्रव्य आपण घेऊयात. कोणतं मूलद्रव्य घेऊयात समजा मी कार्बन घेतला. हां कार्बनचा अणुअंक किती आहे बाळांनो अणुअंक म्हणजे खाली लिहिणार मी 6 आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय असणार आहे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉन आता आपल्याला काढायचे आहेत तर अणुवस्तुमानांक मी तुम्हाला डिरेक्टली सांगते 12. हां आता 12 आहे. याच्यावरून आपल्याला कशाची संख्या कॅल्क्युलेट करायची प्रोटॉनची संख्या काढायची इलेक्ट्रॉनची संख्या काढायची आणि न्यूट्रॉनची संख्या काढायची. नेहमी लक्षात ठेवायचं ए डोक्यावरती लिहायचा. ए म्हणजे अणुवस्तुमानांक आहे तर झेड म्हणजे अणुअंक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी काढणार प्रोटॉनची संख्या. या कार्बनच्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किती बाळांनो असं तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आता प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय आहे झेड आहे. सो प्रोटॉनची संख्या किती येणार आहे कार्बनमध्ये असणाऱ्या तर ती 6 येणार आहे. ओके त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे पण काय आहे हो इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे पण झेडच आहे. ओके आणि झेड किती आहे इथं झेड देखील 6 आहे म्हणून मी 6 लिहिली. आता पहा आता मला काढायची प्रोटॉनची काढली इलेक्ट्रॉनची काढली. न्यूट्रॉनची संख्या काढताना काय करतात पहा न्यूट्रॉनची संख्या काढताना पहा न्यूट्रॉनची संख्या काढताना काय केलं जातं तर ए वजा झेड केलं जातं बाळांनो. ए वजा झेड केल्यानंतर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळते. आता पहा ए किती आहे म्हणजे अणुवस्तुमानांक किती आहे 12 आहे वजा झेड किती आहे 6 आहे. मग 12 वजा 6 बरोबर किती आलं 6 आलं. आता हे उत्तर माझं काढलेलं बरोबर आहे की नाही हे ताळा करून पाहण्यासाठी पहा प्रोटॉनच्या अणुवस्तुमानांक किती दिला आहे मी 12 लिहिला की नाही डिरेक्टली तुम्ही पाठ करून आला असाल म्हणून लिहिला असेल हो की नाही. पहा प्रोटॉनची संख्या किती आली 6 आली. पुन्हा एकदा सांगते अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या अणुअंक म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या ती किती आहे 6 आहे. आणि न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची तर ए वजा झेड. ए किती आहे 12 वजा मी काय केले 6 केले बरोबर मला न्यूट्रॉनची संख्या किती मिळाली 6 मिळाली. आता अणुवस्तुमानांक 12 हा लिहिलेला मी बरोबर आहे की नाही पाहण्यासाठी मी काय करणार आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय आहे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या तर किती आली 6 अधिक 6 म्हणजेच ती किती आली 12 आली. आता तुम्ही म्हणाल की हे सोपं उदाहरण होतं म्हणून तुम्ही हे सोपं सांगितलं. पहा आपण दुसरं उदाहरण घेऊन बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल देखील की कशा पद्धतीनं अणुवस्तुमानांक आणि अणुअंक काय आहे आणि कशा पद्धतीनं प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काढली जाते. पहा उदाहरणार्थ समजा मी इथं सोडियम घेतला. हां सोडियममध्ये लिहिताना अणुअंक किती आहे सोडियमचा 11 आहे आणि अणुवस्तुमानांक किती आहे सोडियमचा तर ते 23 आहे आणि हे तुम्हाला दिलं जातं बाळांनो. ओके आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे तर प्रोटॉनची संख्या. आता मला सांगा बरं तुम्ही प्रोटॉन किती येणार आहे प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि खाली काय काढणार आहे मी न्यूट्रॉनची संख्या. तुम्हाला आता आठवीला आहे की नाही मला माहीत नाही हे संख्या काढायला पण आपण तरी पण बघूयात. हा आहे झेड काय आहे हा झेड हा काय आहे ए झेड म्हणजेच काय आहे अणुअंक आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे 11 आहे आणि हा काय आहे अणुवस्तुमानांक आहे. आता प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय असतो झेड असतो. ओके सो किती लिहिणार मी 11. आता इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे देखील काय असतो झेडच असतो म्हणून मी इलेक्ट्रॉनची संख्या पण किती लिहिणार 11. आता मला काय करायची आहे न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी मी काय करणार आहे ए वजा झेड करणार आहे. ए वजा झेड म्हणजे किती आहे 23 वजा 11 म्हणजेच किती आलं पहा
12 एवढे काय आले न्यूट्रॉनची संख्या। आता मी काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं, ताळा करतो की नाही आपण, ताळा पद्धत। मग समजा प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या मी एकत्र केली आणि माझा अणुवस्तुमानांक बरोबर आलं तर मी काढलेलं उत्तर बरोबर आहे। पहा प्रोटॉनची संख्या किती आहे 11 आहे, न्यूट्रॉनची संख्या किती आहे 12 आहे। ह्या दोघांना एकत्रितपणे अणुवस्तुमानांक म्हटलं जातं। 11 अधिक 12 किती आले 23 आले, म्हणजेच मी काढलेलं उत्तर बरोबर आहे। तुम्ही लक्षात काय ठेवायचं, कोणतंही मूलद्रव्य तुम्ही घ्या तर त्याच्या खाली अणुअंक लिहिला जातो, तो झेड या शब्दाने दाखवला जातो आणि डोक्यावरती अणुवस्तुमानांक लिहिला जातो आणि तो ए ह्या शब्दाने दाखवला जातो। अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अणूची संरचना पाहिली, त्याचे एकूण 2 भाग पाहिले। अणूचे मुख्यतः 2 भाग पडतात, एक म्हणजे केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग। केंद्रकामध्ये 2 जण येतात, एक म्हणजे प्रोटॉन आणि दुसरे म्हणजे न्यूट्रॉन, आणि केंद्रकाबाहेरील भागामध्ये इलेक्ट्रॉन येतात। ह्या तिघांचा आपण डिटेल स्टडी केला आणि त्यानंतर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक कशा पद्धतीने लिहिला जातो हे देखील आपण पाहिलेलं आहे। आत्ता आपण थांबूयात।